सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यामध्ये असणारं मांडरगडावर आपण हे दृश्य बघतोय। अखंड महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक आहेत तो आपणाला गडावर दाखल झालेला बघतोय। माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही गर्दी अथांग जनसागर आहे तो आपणाला मांडरच्या गडावर आपणाला दाखल झालेला बघायला मिळतोय। महाराष्ट्रातून जवळजवळ 1 लाखहून अधिक भाविक आहे तो आपणाला मांडरगडावर आपणाला दाखल झालेला बघायला मिळतोय। भक्ती आणि शक्तीचं अद्भुत दैवत म्हणून मांडरच्या काळूबाईला ओळखलं जातं आणि त्या अनुषंगानं मांडरच्या काळूबाई गडावर जवळजवळ लाखो भाविक येतोय। पण मात्र पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो। कारण आपण बघतोय की एक स्वच्छता पाहिजे, पाणी असेल तर स्वच्छता होईल। त्यामुळे प्रशासनानं कुठंतरी याची दखल घेणं गरजेचं आहे। पण त्याबरोबर महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक आहेत या ठिकाणी आलेले आहेत। माझ्यावर क्षीरसागर महाराज जोडलेले आहेत। महाराज, महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो मे महिन्यामध्ये आलेला आहे, दाखल झालेला आहे। प्रचंड गर्दी गडावर आहे, पण मात्र पाण्याचा काहीतरी प्रश्न निर्माण झालेला आहे, अनेक भक्तांच्या मनात घुसलाय। आपण एक महाराज म्हणून काय वाटतं? एक सांगायचं तात्पर्य असं की भाविक लोकांची गर्दी आता दररोज वाढत चाललेली आहे आणि शासनाने यासाठी लोकांना जी काय गरज आहेत, पाण्याची गरज आहे, काय जे ऊन लागते, उन्हात माणसं लोक उन्हात थांबतात, याची त्यांनी सोय करावी। म्हणजे लोकांची आणखीन गर्दीचा होईल, काय अडचण नाही। आणि देवी जागृत देवस्थान असल्यामुळे आता देवीचे रोज गर्दी, एक दिवस खाडा नाही, रोज लाखो पब्लिक देवीला येते। तळपता सूर्य डोक्यावर आहे, सूर्यराजा आग ओढतोय। अशा वेळेला माणसांची ताण्यानं व्याकुळ झालेली जी लोक आहेत त्यांना मात्र पाणीच मिळत नसल्याने अनेक मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय। मात्र प्रशासन ठम्म का? कारण प्रशासनानं लाखो भाविक जर ह्या गडावर येत असेल आणि ह्या गडावर जर पाणी मिळत नसेल तर लाखो भाविकात मात्र ताणलेले व्याकुळलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशासनानं, कारण अखंड महाराष्ट्रामध्ये जागृत देवस्थान म्हणून मांडरच्या काळूबाईला ओळखलं जातं, पण याच गडावर मात्र पाण्याचा प्रश्न असल्यानंतर मात्र अनेक चर्च आणि वितर्क चर्चेला मात्र उधाण आलेलं बघायला मिळतंय। मांडरच्या गडावर आपण आलो आहोत। या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपणाला या ठिकाणी मांडरदेवी गडावर जवळजवळ लाखो भाविक येतोय, पण मात्र तळपता सूर्य डोक्यावर आहे, सूर्यराजा आव आणि अशा वेळेला उन्हानं अंगाची लाई लाई होते, पण पाण्यानं ताणलेल्या लोकांना इकडे भक्तांना पाणी मिळत नाही। बंधू काय वाटतं? बरोबर आहे, पाण्याची सुविधा करायला पाहिजे, लोकांना पाणी मिळायला पाहिजे। आणि म्हणून मात्र संपूर्ण गडावर 1 लाखहून आलेला भाविक आहे मात्र आपणाला ताणलेला व्याकुळ झालेला बघायला मिळतोय। त्यामुळं मंदिर प्रशासन असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल यांनी याची दखल घेऊन त्वरित पाणी प्रश्न सोडवणं तेवढंच अपेक्षित आहे। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, मांडरगड, काळूबाई।